आपण दुसऱ्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जवळच आलेलो आहे. ट्रेन आरावी एका तासात. तर आपण आता चाललेलो आहे जम्मू कटरा. तिथं वैष्णवदेवीचं मंदिर आहे, तिथं चाललेलं आहे आपण. मी, सूरज, ऋषा, पवन आणि सूरजचे पप्पा एवढे सगळे आहे. बाकीची गँग सगळी आपली वृंदावनमध्येच राहिलेली आहे. आपण त्यांना वृंदावनला आपण जेव्हा जाईल तेव्हा ते आपल्याला भेटतील. मस्त वाटतं आपण जवळ आले म्हणून. इकडं फुल इकडचं नेचर लय खतरनाक आहे माहिती आहे का. असलं नेचर आहे ना, नेचर आहे. पाणी तर असं हाताने पाणी पिऊ शकतो. एवढं स्वच्छ पाणी, एवढं स्वच्छ पाण्याचं जाऊ द्या हो. इकडं निसर्ग लय भारी लय भारी 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 भारी. लय मोठ्या मोठ्या नद्या, गावं बिवं, शेती बिती, जंगल खूप भारी. दोन का तीन स्टेशन राहिले. जम्मू तवी. पहिलं जम्मूचं स्टेशन लागतं आपल्याला त्या स्टेशनला नाही उतरायचं, आपल्याला जम्मू तवीला उतरायचं. तर बघू शकतात निसर्ग कसा आहे काय. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे, बसलेलं आहे बसमध्ये. कटरासाठी गाडी निघालेली आहे. मी आज सूरजचे पप्पा, इथं ऋषा आहे, पवने. गाडी निघालेली आता. कटरा स्टेशनमधनं बाहेर आलो ना आपण, समोरच तुम्हाला ST म्हणजे जी लोकल ट्रान्सपोर्ट आहे इथली ती आहे, आणि प्रायव्हेट जे लोकल आहे ते पण आहेत. आम्ही प्रायव्हेट गाडीत बसलेलो आहे आता. प्रायव्हेट गाडी आणि गव्हर्मेंट गाडी सेम रेटवर आहे, तसं काही नाही. 5-10 रुपयाचं डिफरन्स आहे. आता मस्त व्ह्यू आहे पुढं, तुम्हाला दाखवूया. अरे त्यांना हे पण सांग ना, व्ह्यूज दाखवतो आता चांगले फुल माहोल क्रिएट होणार आहे वाटतं. गाणं वगैरे म्हणायला चालू करणार आहे. ढोलकी वगैरे आलेली. हॉटेल पण बघा, हॉटेल तर एवढं महत्त्व हॉटेल आहे सगळी. रूम्स पाहिजे तर रूम्स पण भेटतील. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे. वापिस आ जाओगे। अपना घर परिवार छोड़ के आए हो, किन के लिए आए हो? माँ जगदम्बे के लिए आए हो ना, दर्शन करने के लिए। कुछ देने आए हो तो कुछ पाने आए हो। कहते नहीं साथ की मेले बार बार नहीं मिलते, उनकी मर्जी का तो पता नहीं। एकदम तो इंसान जो माता रानी के दरबार जा रहे हैं। गाड़ी में 60 लोग हैं और 60 लोगों की आवाज डीजे से ज्यादा होती है। बाहर वालों को पता चलना चाहिए कि माता रानी के दरबार में भक्त लोग जा रहे हैं, माता रानी के दरबार में जा रहे हैं, सेवा लगाने जा रहे हैं। कम से कम 6 माह की तो बोल लो। इतना पत्थर दिल लेके माता रानी के दरबार में जाओ, कम से कम 6 माह की तो बोल लो। ना कोई मोल ना कोई फल। कहते ना माता रानी फल देगी आज नहीं तो कल देगी। जो भी शेरा वाली
मैया से सच्चे हृदय से माता रानी के दरबार जा रहा होगा दर्शन करने के लिए। वो जयकारे लगाएगा जोर से मैया रानी को याद करके। और बोलो प्रेमी से बोलो जय माता दी, 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 जय माता दी। भैया माता रानी के दरबार जा रहे, माता रानी ने बुलाया है। ये तो भाई बंदे सोचते हैं कि कब माता रानी बुलाए कब हम जाएं। आप तो बड़े किस्मत वाले जिनको माता रानी बुलाया। कम से कम जय माँ की तो बोल लो, हमारे लिए नहीं अपने बच्चों के लिए, अपने माता पिता के लिए। भाई क्या जैसा करोगे वैसा आपको मिलेगा। माता भी परीक्षा लेती है मेरा भाई। हाथ जोड़ से यहाँ से आप फोन चाहते हो वहाँ से ताली बजा लोगे और 2 मिनट के लिए मुँह से जय माँ की बोल देना, आपको चला नहीं जाएगा। जो आप करोगे वैसा माता रानी आपको फल देगी। वो बोलो प्रेम से बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी। मित्रांनो, आता आपण ह्या बसमधनं आलो होतो. ढाबाला थांबली गाडी थोडी. सूरज भाऊ पण येतं, ऋषी सूरजचे पप्पा. तर आता आपण आहे ना जवळ आलेलो आहे वैष्णोदेवीच्या. इथून पर्वत दिसतंय आपल्याला. तुम्हाला दाखवतो बघा पर्वत. हे बघा हे पर्वत आहे वैष्णोदेवीचे. आपल्याला इथं जायचं आहे. आता एक 15-20 मिनटात जाईल बहुतेक आम्ही. तिथे गेले की पहिलं हॉटेल वगैरे बघायचं. हॉटेल बघून मग आम्ही स्नान वगैरे करून वरती जाणार. वरती जाऊन पहिलं बाणगंगा, त्यानंतर चरण पादुका दर्शन. मस्त चालेल माझं. हातला चांगला बघून घ्या कसं चालू आहे. गोमाता. चला तर मग आपण वरती दर्शन आहे, 3-4 ठिकाणी आहेत. त्यानंतर भैरवबाबाचं लास्ट दर्शन घ्यायचं. भैरवबाबाचं दर्शन घेतलं नाही तर ती जे दर्शन आहे ते पूर्ण मानलं नाही जातं. त्यासाठी तर भैरवबाबाचं दर्शन घेणं खूप कंपल्सरी. आशीर्वाद दिलेला आहे माता राणीने की माझ्या दरबारला कुणी पण येते, माझ्या दरबारचं दर्शन घेऊन तुझ्या दरबारचं दर्शन घेतलं तरच जी यात्रा आहे ती सफल होणार. नाहीतर ते अर्धवट यात्रा असं स्वीकारलं जातं. म्हणून आपण दोन्ही पण कंप्लीट करूया आणि भेटूया तुम्हाला नंतर वरती तिथे गेल्यावर. ते चष्मा सांभाळून ठेव.